तुकोबांची तपोभूमी संरक्षित करा अन्यथा मंत्रालय पोखरून काढू. ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे. 10 मार्च पासून आझाद मैदानात गाथा आंदोलन करणार. वारकरी धर्म परिषदेमध्ये वारकऱ्यांचा निर्धार. जगद्गुरू तुकोबांची तपोभूमी संरक्षित संवर्धित करा अन्यथा 10 मार्च पासून आझाद मैदानावर गाथा आंदोलन करू आणि मंत्रालयाची वीट काढून मंत्रालय पोखरून काढू. सरकारामध्ये हिंमत असेल तर वारकऱ्यांना थांबवून दाखवा असा इशारा संतभूमी संरक्षण संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे विधी सल्लागार ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे. भामचंद्रगड आणि भंडारा डोंगर 2011च्या आद्यदेशाप्रमाणे संरक्षित संवर्धित करावा या प्रमुख मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा एरळी येथे एक दिवसीय वारकरी धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रबोधनकार ॲडव्होकेट रोठेंनी उपरोक्त मत व्यक्त केले. धर्म परिषदेला आचार्य हरिभाऊ वेरुळकर, वारकरी भूषण त्यागमूर्ती वासुदेव महाराज शासकी, श्रीराम महाराज संतभूमीचे सोपान महाराज एरळीकर, गुरुदेव सेवा मंडळाचे मनोज महाराज चौबे, संतभूमी संरक्षण समिती संघर्ष समितीचे सचिन पाटील एरळीकर, भूपेश्वर संस्थानचे पूजाजी महाराज, परमेश्वरजी महाराज बेलुरा, सुशांत महाराज शेळके, रामभाऊ महाराज झांबरे, प्रल्हाद महाराज राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विषयांच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करीत वारकरी संप्रदायाने 10 मार्च पासून आझाद मैदानावर एकसंघ होण्याचं आवाहन केलं. यावेळी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील प्रमुख वारकरी संघटनांचे पदाधिकारी, कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार, टाळकरी बहुसंख्येने उपस्थित होते. तुकोबांच्या भामचंद्रगडाची पार्श्वभूमी. राष्ट्रसंत तुकोबांची तपोभूमी देहूपासून 11 किलोमीटर असलेल्या भामचंद्रगड भंडारा डोंगर आहे. त्या ठिकाणी तुकोबांनी आजीवन तपश्चर्या साधन केली होती. त्या डोंगरावर यापूर्वी विविध कंपन्यांनी आपला डेरा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तत्कालीन वारकरी संप्रदायाने सदर षडयंत्र आणून पाडले. त्यानंतर 2010-11 साली महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढून सदर तपोभूमी संरक्षित केली होती. तसेच अध्यादेश पारित झालेले आहेत. देहूजवळून 11 किलोमीटर असलेल्या डोंगरावर वारकऱ्यांची आस्था, विश्वास, श्रद्धा आहे. त्यामुळे भामचंद्रगड भंडारा डोंगरला त्वरित जुन्या अध्यादेशाप्रमाणे संरक्षित संवर्धित करावे. त्या ठिकाणी होत असलेल्या अतिक्रमण आणि जमीन उत्खनन त्वरित थांबावे. सदर डोंगरावर भारतीय इतिहासातील प्रमुख ठेवा असलेल्या अतिशय प्राचीन लेणी आणि बुद्धमूर्त्यांची प्रातारणा थांबावी. तुकोबांची पदस्पर्शाने तपोभूमी झालेल्या प्रदेश उत्खननासाठी परवानगी देणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी. यासाठी राज्यभर संतभूमी संरक्षित संघर्ष समिती, वारकरी धर्म परिषद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समिती यासह महाराष्ट्रासह देशातील जगद्गुरू तुकोबांच्या अनुयायांनी महाराष्ट्र सरकारला मागील काळात वारंवार निवेदन देत उपरोक्त मागण्या केल्या आहेत. सदर निवेदन मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास महाराष्ट्रातील वारकरी एकसंघ होऊन मुंबईतील आझाद मैदानात 10 मार्च पासून तुकोबांची गाथा आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या आणि मागणीच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गाव तेथे जनजागृती अभियान वारकरी धर्म परिषद घेऊन वारकरी संप्रदायाच्या वतीने सद्यस्थितीत सुरू आहे. तर सरकारामधील आजी माजी लोकप्रतिनिधी, वारकरी संप्रदायाचे संत पीठे यांची भेट घेत या अनुषंगाने निवेदन देण्यात आलेले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार, बुलढाणा. जगद्गुरू तुकोबांच्या तपोभूमीची अवहेलना, प्रतारणा भूमीप्रेमींनी लावलेली आहे. ती जमीन, तो डोंगर, ती तपोभूमी पोखरण्याचं काम सरकारच्या दलालांमार्फत सुरू आहे. सरकारांनी त्यांना परवानगी दिली. तोच गड संरक्षित करायचा, तो डोंगर संरक्षित करायचा आणि त्याचे भाव वाढवायचे. मग दलालांकडून जास्त पैसे घेऊन पुन्हा त्या दलालांना तो डोंगर पोखरण्याची परवानगी देणारा सरकारचा निषेध प्रथमतः आम्ही करतो. आणि जर सरकारने संतांची भूमी, संतांची तपोभूमी पोखरणे थांबवले नाही तर आझाद मैदानात एकीकडे गाथा पारायण चालेल, आझाद मैदानात दुसरीकडे तुकोबांचे वारकरी आम्ही मंत्रालयाची वीट पोखरणं चालू करू. हा इशारा, चैतावणी आम्ही फडणवीस सरकारला देत आहोत. थांबवायची ताकद असेल तर वारकऱ्यांना तुम्ही थांबवून टाकावं ही विनंती करतो. जय तुकोबा.